जगभरात रसायनमुक्त तथा सेंद्रिय शेतमालाची मागणी वाढत असल्याचे लक्षात घेऊन सांगली जिल्ह्यातल्या वांगी गावच्या शंकर कुंभारांनी 6.5 एकरांवर केशर आंब्याच्या लागवडीपासून सेंद्रिय पद्धतीने नियोजन केलंय। आंबा बागेपासून यंदा त्यांना किमान 4 ते 5 लाखांचा नफा हाती येणार आहे। त्यांच्या सेंद्रिय केशर आंबा बागेची पाहणी करण्यासाठी आज आपण सांगली जिल्ह्यात जाणार आहोत। सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातल्या वांगी गावात शामराव कुंभार यांची 20 एकर शेती आहे। आज त्यांची 2 मुलंही शेती करतायत। एक मुलगा नोकरी करतो तर शंकर कुंभार शेतीचं व्यवस्थापन बघतात। गेल्या 7 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या पडीक शेतात केशर आंबा लागवडीचा निर्णय घेतला। जमिनीमध्ये बाकी आम्ही ऊस केलेला आहे आणि ही माळरानमध्ये पहिल्यापासून माळ पडीकच होतं। याच्यामध्ये जनावर वगैरे चरायले होते। अशी पूर्ण पडीक जमीन असताना आम्ही निर्णय घेतला की याच्यामध्ये दुसरं कुठलं पीक येऊ शकणार नाही, त्याच्यापेक्षा म्हणलं फळबागा लावावी आणि रस्त्याच्या लगत असल्यामुळे त्याला चांगला डिमांड येईल अशा पद्धतीने विचार केला आणि त्या दृष्टीने विचार करून मग याच्यामध्ये 6.5 एकर आम्ही आंब्याची केशर आंब्याची लागण केलेली आणि त्याला बरोबर आता 7 वर्ष पूर्ण झालेत आणि याच्यामध्ये लागण केलेल्या रोपामध्ये सगळे चांगली रोपं फळ द्यायला लागलेत आणि त्या फळाप्रमाणे उत्पादन चांगले मिळायला लागलेलं आहे आणि एवढी सर्व जी बाग आहे आम्ही ती घरची सगळे लोक मिळून करतो। शंकर कुंभार यांनी कोकणातून केशर आंब्याची रोपं आणून लागवड केली। लागवडीनंतर जवळपास 4थ्या वर्षी त्यांना आंब्याचं उत्पादन हाती येऊ लागलं। आम्ही दोघे भावंड आहेत। एक भाऊ आमचा सर्व्हिसला आहे, मी शेती करत असतो। माझा पहिला इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय होता, मी तो बंद केला आहे कारण शेती माझी चांगली उत्पन्न द्यायला लागली आहे आणि त्याच्यामध्ये 7.5 एकर मी आंब्याची बाग लावलेली आहे आणि ती आंब्याची बाग लावत असताना पूर्ण ही माळ मोकळच होतं। त्या माळामध्ये 470 रोपांची लागण केली आहे। केशर जातीची लांजामधून आणलेली रोपं आहेत, आपल्या कृषी विद्यापीठाची रोपं आहेत आणि त्याची चव पण चांगली आहे आणि ही रोपं लावत असताना 2008 साली लावली आहेत। आत्तापर्यंत मला याच्यापासून बागेपासून सुरुवातीला 2.5 लाख रुपये मिळाले। त्याच्यानंतर आता माझी 4.5 लाख मिळेल याची अपेक्षा आहे आता आणि माझी पूर्णपणे सेंद्रिय शेती असल्यामुळे त्याला फळांना चव चांगली आहे आणि केशर आंबा आमचा एवढा सांगली या भागामध्ये सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे। रासायनिक पद्धतीने शेतीचा खर्च वाढत असून जमीन, पाणी तसंच पर्यावरणाचं नुकसान होत असल्याचं कुंभार यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी सेंद्रिय पद्धतीनं नियोजनाला भर दिलाय। जगाच्या मार्केटमध्ये सगळे लोक रासायनिकमध्ये चाललेले आहेत, त्यामुळे लोकांचं आरोग्य बिघडायला लागले, लोकांना कॅन्सर वगैरे अशा लोकांचा व्याधी निर्माण व्हायला लागलेत। तर सेंद्रिय मालाला चांगला माल मिळतो, क्वालिटी चांगली राहते, त्याचा आरोग्याला काही वाईट परिणाम होत नाही, कुठलंही हानिकारक असं त्यात केमिकल नसतं। अशा पद्धतीने ती जी सेंद्रिय जी गोष्ट आपण कुठलीही ग्रहण करतो किंवा खातो त्याच्यापासून कुठलाही साईड इफेक्ट नसतो। त्यामुळे आणि सेंद्रिय मार्केटमध्ये जर विचार केला तर सेंद्रिय मालाला भरपूर असं म्हणजे जास्त मागणी पण आहे आणि ही जी मागणी पूर्ण करण्यासाठी लोकांनी सगळ्यांनी सेंद्रिय मालाकडे जास्त लक्ष द्यावं। सेंद्रिय माल बनवण्यासाठी आपल्याकडे जनावरांच्या जे मलमूत्र आहे त्याच्यापासून जे काय जे प्रॉडक्ट बनतात ते सगळे जीवाणू वगैरे बॅक्टेरिया आपण टाकून करू शकतो। त्यामुळे आपला शेतीचा जो खर्च आहे तो पण कमी होतो, म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त चांगलं उत्पादन मिळू शकतं आणि सेंद्रिय मालावर जी काय फळं बनवलेले आहेत त्या फळांचा दर्जा एकदम 1 नंबर असतो आणि तो टिकण्याचा जो कालावधी आहे रासायनिकपेक्षा जास्त काळ टिकू शकतो तो। शंकर कुंभार आंब्याला लागवडीपासून दर महिन्याला जीवामृत गांडूळ पाणी देतात, तर घरच्या जनावरांचं शेणखत आंब्याला देतात। त्यामुळे आंबा शेतीचा उत्पादन खर्च खूप कमी झालाय। बऱ्याच झाडामध्ये मधमाशांचे पण पोळे आहेत, त्यामुळे त्यांना ते मधमाशांचे पॉलिनेशनचे काम करत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सेंद्रिय जी घटक वापरतो ती बऱ्यापैकी आपल्या स्वतः आपण बनवू शकतो आणि बाजारात जी काय उपलब्ध राहतात त्यातले आपण जे वापरून जैविक घटक वापरून फवारणी करू शकतो। त्याचबरोबर म्हटलं तर जास्त असं निमार्क वगैरे मिळतो आपल्याला, तो निमार्क जास्त वापरला जास्त फायदेशीर ठरतो आणि जी काय असेल ती सगळं जे काय वापरताना जैविकचे घटक वापरलेले फायदेचे पडतात। सध्या कुंभार यांच्या शेतात आंब्याची काढणी सुरू आहे। आंबा काढल्यानंतर घरातच गवतामध्ये नैसर्गिक पद्धतीनं आंबा पिकवण्यावर त्यांचा भर असतो। हाच आंबा आम्ही एक तर सकाळी किंवा सायंकाळी 5 नंतर काढतो। त्याच्यानंतर संध्याकाळी आडी आंब्याची जी आडी असते ती आंबा थंड झाल्यानंतर
आपलं जे भाताचं जे भात्यान असतं त्याच्यामध्ये आंबा असा ओळीने व्यवस्थित लावतो. त्याच्यातील जो आंब्याला चीक आलेला असतो तो पूर्णपणे बाजूला काढून तो आम्ही कारण एक आंबा खराब झाला तर बाकीचे आंबे सगळे खराब होऊ शकतात. त्यामुळे आमचे घरचे सगळे संध्याकाळी अक्षरशः 12 वाजेपर्यंत सगळे व्यवस्थित आडे लावून त्याच्यावरती भात्याने वगैरे टाकून परत ते 4 दिवसानं परत चेक केलं जातं की त्याच्यातील आंबा कुठला पिकलेला आहे किंवा कुठला कच्चा आहे. त्याच्यातलं पिकलेला जो आंबा आहे तो बाजूला काढायचा आणि जो खराब होत आले तो बाजूला काढायचा. असं आमचं दररोज काम चालू असतं, कारण एक आंबा खराब झाले बाकीचे आंबे खराब होऊ शकतात. कुंभार कुटुंबातले सगळे सदस्य शेतातल्या कामात आपापलं योगदान देतात. शंकर यांचे वडील शामराव घराशेजारी रस्त्यावर आंबा विक्रीचं काम करतात. 2008 साली मी बाग घातली आणि पहिले 3 वर्ष फळ अजिबात घेतलं नाही. आता 3 वर्ष फळ मी विकतोय आणि या जागेवर विकतोय. बागेतून माल पिकला की बाहेर आणून विकणार येतं. आता सर्वसाधारणपणे दिवसाकाठी 18 ते 20 हजारापर्यंत दररोज विक्री होती माझी. इथं आजपर्यंत रासायनिक खत कसंही घातलं मी झाड लावल्यापासून. आणि ह्या आंब्याच्या बागेला आमच्या घरात सगळ्यांचं एक मत आहे. त्यामुळं कुणाला जरी त्रास झाला तरी अजिबात काही बोलत नाही. सगळे काम करतात. आंबा विक्री आम्ही 200 ते 250 रुपयांनी देतो आणि आंब्याची इतकी टेस्ट चव आहे की भरपूर असा जरी रस केला तर साखर आम्ही घालत नाही. कुंभार यांचे नोकरी करणारे बंधू आणि वहिनी त्यांना वेळ मिळेल त्याप्रमाणे शेतातल्या कामात हातभार लावतात. आमच्या भाऊजींनी ह्या रानामध्ये आंब्याची शेती फुलवून ह्या शेतीला एक नवीन रूप प्राप्त करून दिले आहे. नंदनवंत केलेलं आहे आणि या कामात आम्ही सर्व कुटुंबीय त्यांना सहकार्य करत असतो. अगदी लहान मुलांपासून सर्वच मुलं आणि मोठी माणसं सहकार्य करतात. आमचे मामा त्यांना जमेल भरपूर काम करतात. पाणी देणं, रोपं लावणं वगैरे ही सगळी कामं त्यांनी केलेली आहेत. आत्यांनी सुद्धा भरपूर काम केलेलं आहे. ताई आणि भाऊजी म्हणजे त्यांचं अगदी जीव ओतून ह्या कामामध्ये रानामध्ये काम करत असतात. ही बाग त्यांनी छान फुलवलेली आहे. आम्ही सुद्धा आम्हाला वेळ मिळेल तेव्हा इथे येतो. आंबे तोडणे, पिकत घालणे या कामात आम्हाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आम्ही त्यांना सहकार्य करतो. आज कुंभार यांना आंब्यापासून हंगामात किमान 4 ते 5 लाख रुपयांचं उत्पन्न हाती येईल अशी अपेक्षा आहे. या आंबा बागेच्या व्यवस्थापनासाठी त्यांना वार्षिक जवळपास 50 हजारांचा खर्च येतो. हा खर्च ते घेवडा, पावटा तसंच भाजीपाल्याची आंतरपिकं घेऊन वसूल करतात. त्यामुळे आंब्याचं उत्पन्न नफ्यात राहतं. आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की ह्या एवढ्या क्षेत्रात आंब्याची बाग होऊन एवढं चांगलं होईल असं कधीही वाटलं. पण आमच्या सगळ्या घरच्या लोकांनी म्हणजे असं पुढे होऊन सगळं एवढं चांगलं केलं. आमचं एक उद्दिष्ट असं आहे की आमचा जो आंबा आहे, केशर आंबा आहे, तो आम्हाला म्हणजे भारतात किंवा जगात जरी म्हटलं तरी चालेल, पण त्याचं नाव आम्हाला एवढं पुढं करायचं की आमचा आंबा खराब येईल असं आम्हाला कधीही म्हणजे आम्ही त्याचा दृष्टिकोन आमचा एवढा चांगला आहे की आम्ही पुढे ते जसा हापूस आंबा आहे तसाच आमचा सेंद्रिय दादाश्री आमराई हे आम्हाला नाव करायचं आहे. याचं कुंभार यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पडीक शेतजमिनीवर फळबागांची सेंद्रिय पद्धतीनं लागवड करणं गरजेचं आहे. तसे प्रयोग झाल्यावर फळ शेतीचा उत्पादन खर्च कमी होऊन लोकांना आरोग्यदायी फळ नक्कीच चाखायला मिळतील. विजय पाटील, साम टीव्ही, सांगली.